आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये केले जाणारे पाकातले रव्याचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत। तुम्ही जर पहिल्यांदाच हे पाकातले लाडू करणार असाल तर तुम्हाला पण एकदम परफेक्ट असे हे लाडू जमतील। न घाबरता न टेन्शन घेता तुम्ही हे लाडू करू शकता। एकदम चविष्ट आणि खुसखुशीत असे हे लाडू होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ह्याच्यासाठी मी 2 वाट्या रवा घेतलेला आहे। एकदम बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला आणि वजनीप्रमाणे जर घेणार असेल तर पाव किलो रवा होतो हा। 1 वाटी आणि वर 2 ते 3 चमचे साखर घ्यायची आपल्याला आणि वजनीप्रमाणे बघितले तर 200 ग्राम घ्यायची आहे। अर्धी वाटी आपल्याला तूप घ्यायचे आहे। ह्याच वाटीने मी बाकीचे साहित्य मोजून घेतले। तुम्ही घरातली कोणतीही एक वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने सगळं प्रमाण मोजून घ्यायचे। लाडूला लावण्यासाठी मी इथे थोडेसे किशमिश घेतलेत। 1 छोटा चमचा इलायचीची पावडर करून घेतली आहे। आता झटपट असे हे लाडू कसे तयार करायचे ते बघूया। ह्याच्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे। एकदम कमी गॅसवर आपल्याला हा रवा 10 ते 15 मिनिटं छानपैकी भाजून घ्यायचा आहे। खूप जास्त लाल पण नाही करायचा आहे आणि कच्चा पण नाही ठेवायचा आहे। सुरुवातीला 1-2 मिनिटं आपण हा कोरडाच भाजून घेणार आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचे। 1 मिनिट ह्याला कोरडा भाजल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचे। पहिल्यांदा ह्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकले। आता आपल्याला हे छानपैकी हलवून घ्यायचे आणि ह्याची गाठी मोडत मोडत आपल्याला हे हलवत राहायचे आणि गॅसची फ्लेम आपल्याला बिलकुल वाढवायची नाही आहे। कमी गॅसवरच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। सगळ्या गाठी मोडल्यावर आणि 1-2 मिनिटांनी ह्याच्यामध्ये आपल्याला परत थोडंसं तूप टाकायचं आहे। तर परत 1 ते 2 चमचे ह्याच्यामध्ये तूप टाकूया। आपल्याला लागेल तसं ह्याच्यामध्ये तूप टाकत जायचे। कधी कधी तूप आपल्याला कमी पण लागू शकतं। तूप टाकल्यावर परत ह्याला हलवत राहायचे। बिलकुल थांबायचं नाही, नाहीतर आपला रवा करपू शकतो। कंटिन्यूस आपल्याला ह्याला हलवत राहायचे। आपल्या रव्याचा कलर बदलला आहे, म्हणजेच आपला रवा भाजत आला आहे। तर आपण ह्याच्यामध्ये अजून थोडंसं तूप राहिलेले ते पण टाकून देऊया। तूप टाकल्यावर आपला रवा थोडासा ओलसर वाटायला पाहिजे इतपत आपल्याला तूप टाकायचं आहे। आता ह्याला पण चांगल्यापैकी हलवून घेऊया। पाव किलो रवा भाजायला मला एकदम कमी गॅसवर 15 मिनिटं लागलेत। रवा असा मोकळा झाला म्हणजे आपला रवा भाजलेला आहे। आता गॅस बंद करूया। आता मी एक दुसरी कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये साखर टाकली आहे। तर ह्याचा आपल्याला पाक तयार करायचा आहे। साखर बुडेल इतकंच आपल्याला पाणी टाकायचं आहे, कारण की आपण पाणी जर जास्त टाकलं तर पाक पण तयार व्हायला वेळ लागतो। त्याच्यामुळे पाणी आपल्याला थोडंच टाकायचं आहे, म्हणजे साखर बुडेल इतकंच पाणी टाकायचं आहे। सुरुवातीला गॅस फास्ट केला तरी पण चालतो, म्हणजे आपलं पाणी लवकर उकळेल।